पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेल येथून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघालेली अर्टिगा कार क्रमांक MS46 Z4536 या वाहनाच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळून अपघात झाला। हा अपघात शनिवारी रात्री 12च्या सुमारास झाला। या कारमध्ये एकूण 6 प्रवासी असून यात 3 पुरुष आणि 3 महिला होत्या। या अपघातात दुंद्रे येथील आनंद माळी याच्यासह 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर ज्योती जयदास टकले राहणार सेक्टर 7 पनवेल या महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत। जखमी महिलेला तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। या घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पोलीस मदत पुरवून आवश्यक कार्यवाही करण्यात आली। अपघाताचा परिणाम अत्यंत भीषण असून मृतदेह पूर्णतः कारमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आले, तर कार रस्त्यापासून अंदाजे 10 ते 15 फूट अंतरावर झुडपांमध्ये अडकली होती। हा अपघात सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ जवळील देवडी पाटीजवळ घडला। या भीषण अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। माला रवी साळवे राहणार पंचशील नगर झोपडपट्टी नवीन पनवेल, अर्चना तुकाराम भंडारे राहणार सेक्टर 7 खांदा कॉलनी, विशाल नरेंद्र भोसले राहणार RBI रेल्वे कॉलनी पनवेल रेल्वे स्टेशन पनवेल, अमर पाटील खारघर, आनंद माळी दुंद्रे यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे। या अपघातात गाडी झाडाला धडकताच एका महिलेच्या बाजूकडील दरवाजा उघडल्यामुळे ती उडून बाहेर पडली, त्यामुळे तिला जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर खासगी रुग्णालयात नेण्यात आले। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत।